नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मिस्टर अक्षय एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 4 2024 क्रेडिट पॅटर्न मधील कस्टम ॲक्ट 1962 अँड कस्टम टारिफ ॲक्ट 1975 या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहिती आहे की या विषयाची विद्यापीठाची परीक्षा 70 मार्कासाठी होईल. यासाठी 3 तासाचा टाइम ड्युरेशन, पासिंगसाठी तुम्हाला 28 मार्क आणि परीक्षा ही फक्त इंग्रजी माध्यमातून होणार आहे. यामध्ये क्वेश्चन पेपरचा पॅटर्न थोडासा इतर क्वेश्चन पेपरपेक्षा थोडासा वेगळा असणार आहे. यामध्ये जरी तुम्हाला एकूण 6 प्रश्न विचारले जात असले, तरी 1 नंबरचा आणि 6 नंबरचा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे आणि रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 पैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. इथे नेहमी पद्धतीने पहिला प्रश्न तुम्हाला फिल इन द ब्लँक्स 6 मार्काला विचारला जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th यामध्ये प्रत्येक चॅप्टरवरती ब्रॉड क्वेश्चन आणि तसे पाहायला गेले तर दोन्ही ब्रॉड क्वेश्चनच विचारले जाणार आहे. एचा जो काही प्रश्न असेल तो 10 मार्कासाठी आणि बीचा प्रश्न 8 मार्कासाठी असे मिळून 10 + 8 18 मार्कासाठी प्रत्येक प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक चॅप्टरवरचे ब्रॉड क्वेश्चन देण्यात येणार आहे. तर क्वेश्चन नंबर 6 हा तुमचा राईट शॉर्ट नोट्स आहे. तिथे 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायला विचारणार आहे. आता आपण जास्त वेळ न घेता इम्पोर्टंट क्वेश्चन्सकडे वळूया. मी इथे तुम्हाला टॉपिक वाईज काही क्वेश्चन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यामध्ये पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, डिस्क्राईब द ओव्हरव्ह्यू ऑफ कस्टम लॉज. त्याच्यानंतर डिस्क्राईब द मेकॅनिझम अँड ऑर्गनायझेशन फॉर असेसमेंट ऑफ ड्युटी. त्यानंतर डिस्कस द प्रोसिजर अँड फायलिंग ऑफ ड्युटी. नेक्स्ट आहे डिस्कस अबाउट द एक्झम्पशन फ्रॉम ड्युटी. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द इंटिग्रेटेड टॅक्स इन डिटेल्स. देन आहे एक्सप्लेन द अँटी डम्पिंग ड्युटी इन डिटेल्स. मी हा प्रश्न शॉर्ट नोट्सला पण टाकलेला आहे. जर ब्रॉड क्वेश्चनला 8 मार्काला विचारला नाही तर शॉर्ट नोट्सला 5 मार्काला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे राईट अबाउट द अपील सेक्शन 96C ऑफ द कस्टम टॅरिफ ॲक्ट. त्यानंतर एक्सप्लेन द सोशल वेलफेअर सरचार्ज ऑन इम्पोर्टेड गुड्स. या पद्धतीने चॅप्टर नंबर 1 वर ब्रॉड क्वेश्चन हे विचारण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला सिलेबसमध्ये काही बाकी प्रश्न दिलेले आहे. तुम्ही त्याची पण तयारी करा. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 2 वर आधारित प्रश्न, डिस्कस अबाउट द कस्टम टॅरिफ्स. त्यानंतर डिस्कस अबाउट द रूल्स अँड इंटरप्रिटेशन ऑफ फर्स्ट शेड्यूल ऑफ द कस्टम टॅरिफ ॲक्ट. नेक्स्ट आहे महत्वाचा, राईट द टेक्निकल टर्म्स रिलेटिंग टू व्हॅल्यू इन कोर्स ऑफ इम्पोर्ट ऑर एक्सपोर्ट, दॅट इज द इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स. त्याला INCO असं देखील म्हटलं जातं. नेक्स्ट आहे डिस्कस अबाउट स्पेशल प्रोव्हिजन फॉर क्लासिफिकेशन ऑफ सेट्स ऑफ आर्टिकल्स अँड ॲक्सेसरीज. लास्ट आहे महत्वाचे आहे, हे दोन्ही प्रश्न 10 आणि 8 मार्काला विचारले जाऊ शकतात. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड ऑल्सो एक्सप्लेन इन डिटेल्स द व्हॅल्युएशन ऑफ द सेम. नेक्स्ट आहे स्टेट द कस्टम व्हॅल्युएशन डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ इम्पोर्टेड गुड्स रूल 2007. नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 3 वर आधारित एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर क्लिअरन्स ऑफ इम्पोर्टेड गुड्स. त्यानंतर आहे डिस्कस द प्रोसिजर फॉर क्लिअरन्स ऑफ एक्सपोर्ट गुड्स. ओके, म्हणजे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट दोन्ही पैकी एक तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे राईट इन डिटेल्स अबाउट द ट्रान्झिट. हा सेक्शन 53 च्या रिलेटेड महत्वाचा पार्ट्स आहे. तर सेक्शन 54 च्या रिलेटेड डिस्कस अबाउट किंवा डिस्कस इन डिटेल्स अबाउट द ट्रान्सशिपमेंट. ओके, या चारीपैकी कोणतेही एक किंवा 2 प्रश्न तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही प्रश्न असतील ते तुम्ही चॅप्टर नंबर 3 वर करून घ्या. चॅप्टर नंबर 4 वर आधारित महत्वाचे प्रश्न, डिस्कस अबाउट द परमिशन फॉर रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर डिपॉझिट्स इन वेअरहाऊस. नेक्स्ट आहे स्टेट द ऍप्लिकेशन ऑफ रिफंड ऑफ ड्युटी ऑर इंटरेस्ट. नेक्स्ट आहे व्हॉट इज रिफंड, एक्सप्लेन द प्रोसिजर ऑफ रिफंड क्लेम. याच्याशी रिलेटेड तुम्हाला खूप सारे प्रश्न आहे. त्याची प्रोसिजर आहे, त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावरचा इंटरेस्ट आहे. हे सर्व प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक करा. मी काही प्रश्न तुम्हाला शॉर्ट नोट्सला पण दिलेले आहेत. नेक्स्ट आहे स्टेट द रिफंड ऑफ एक्सपोर्ट ड्युटी इन सर्टन केसेस. यामध्ये तुम्हाला मी शेवटचे जे काही 2 प्रश्न दिलेले आहे की स्टेट द रिफंड ऑफ एक्सपोर्ट ड्युटी आणि स्टेट द रिफंड ऑफ इम्पोर्ट ड्युटी इन सर्टन केसेस. तर या रिलेटेड एक प्रश्न तुम्हाला डेफिनेटली विचारला जाईल. कदाचित 8 मार्कापर्यंतचा तो प्रश्न असू शकतो. आता आपण शॉर्ट नोट्सकडे वळूया. 1 नंबरच्या चॅप्टरवरती जी काही शॉर्ट नोट्स आहे तर ती आहे पहिलं डिटर्मिनिंग द फॅक्टर्स ऑफ लेव्ही. ओके, नेक्स्ट आहे रेमिशन अँड अबेटमेंट. नेक्स्ट आहे एक्झम्पशन फ्रॉम ड्युटी. नेक्स्ट आहे अँटी डम्पिंग ड्युटी. नेक्स्ट आहे ॲडिशनल ड्युटी ऑफ
कस्टम्स याच्या व्यतिरिक्त पण काही महत्त्वाचे पॉइंट्स असू शकतात. पण मला हे वाटणारे महत्त्वाचे पॉइंट्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहे स्टडी पर्पजसाठी. 2 नंबरच्या चॅप्टरवर तुम्हाला शॉर्ट नोट्स आहे. प्रोजेक्ट इम्पोर्ट्स रेग्युलेशन 1986. नेक्स्ट आहे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू मेथड. नेक्स्ट आहे फॉलबॅक मेथड आणि आहे व्हॅल्युएशन ऑफ गुड्स बेस्ड ऑन सेक्शन 14. इथे 2-3 याच्यापैकी एक मेथड तुम्हाला विचारली जाण्याची शक्यता आहे. ओके. आता पेपर सेटर कशा पद्धतीने पेपर सेट करतात त्यावर अवलंबून असणार आहे. नेक्स्ट आहे इम्पोर्टंट क्वेशन्स शॉर्ट नोट्स वरती टॉपिक नंबर 3 वर आधारित पेमेंट ऑफ ड्युटीज. नेक्स्ट आहे एक्झामिनेशन ऑफ गुड्स. नेक्स्ट आहे फायलिंग ऑफ शिपिंग बिल. नंतर ग्रँट ऑफ एंट्री ऑनवर्ड आउटवर्ड हा महत्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे एक्सपोर्ट क्लिअरन्स. लास्ट नंबर चॅप्टर 4 वर आधारित ब्रॉड क्वेश्चन आहे. सॉरी शॉर्ट नोट्स आहे. टाइप्स ऑफ वेअर हाऊस. नेक्स्ट आहे वेअर हाऊसिंग बॉन्ड हा महत्वाचा प्रश्न मला वाटतो वेअर हाऊसिंग बॉन्ड. नेक्स्ट आहे अलाउन्सेस इन रिस्पेक्ट ऑफ व्हॉलेटाईल गुड्स. अँड सेकंड लास्ट आहे प्रोसिजर ऑफ रिफंड क्लेम अँड ऍप्लिकेशन ऑफ रिफंड क्लेम. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं रिफंड क्लेमच्या बाबतीत तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जातील. काही प्रश्न 10 मार्काला, काही 8 मार्काला, काही 5 मार्काला पण शॉर्ट नोट्सला विचारले जाईल. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये इम्पोर्टंट क्वेश्चन्स आणि क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट हा आपण कस्टम ॲक्ट 1962 अँड कस्टम टारिफ ॲक्ट 1975 या विषयाच्या बाबतीत बघितलेला आहे. बाकी विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन्स आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेले आहे. तसेच आपल्या YouTube चॅनलमध्ये देखील तुम्हाला हे सर्व व्हिडिओ बघता येतील. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.